सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, तुमचा दिवसभराचा राहिलेला हास्याचा कोटा पूर्ण करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम। मंडळी, नुकतंच लग्न ठरलेल्या निमिष आणि शिवालीला तिच्या विशाखा काकूनं बोलवलंय केळवणाला। बघूया तिथे आपल्याला विनोदाची कोणती मेजवानी चाखायला मिळते ते। बाई गो, कामं संपत नाहीत। बाप रे, घरातली कामं म्हणजे पसारा केवढा। काय माझी पुतणी आणि तिचा होणारा नवरा ना आज केळवण्यासाठी येणार आहेत। गप्पा काय मारत बसले, खूप कामं पडलेत बाई, केवढा पसारा आहे बघ आता, है ना। हे आता इथे सगळं आवरायचं राहिलं, है ना। हे बघ काय ग बाई ना रे, हे चुकलं इकडे, हे इथे पाहिजे नाही का। चला झालं। आता एवढ्या कमी प्रॉपर्टीत अजून काय पसारा आवरायचं। नाहीतर काय मेलं, नाहीतर काय मेलं, नाहीतर काय मेलं। अगे झाला आता, क्यू दिला। नाहीतर काय मेलं। अगं बाई कोण आलं आता। बाई बाई बाई, अरे या 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 काय ग, या या। अगं लवकर आलात तुम्ही। हो, तू क्यू लवकर दिला, आम्ही लवकर आलो। मस्करी ग, मस्करी, फार मस्करी करते लाडाची हो आमची शिवाली, एकदम लाडा कोणात वाढलेली हो। हे छान आहे हा मुलगा, वा वा, या या या, छान 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 आहे मुलगा हो। थोडं पाप्याचं पितर आहे पण चांगलं आहे। पण काय बाई, पदरी पडलं पवित्र झालं आता। काका नाही का कसे ते झाला की संसार। पण छान आहे, छान आहे, छान आहे, वा वा। नाक थोडं धारदार असतं तर मजा आली असती रे। बापरे, अजून धारदार। अहो हल्ली सदरे घालताना इथून फाटतात, एवढं धारदार। आपल्या घराला शोभेला। छान छान छान। पण तरी म्हणजे अजून जरा खट्याळ, रुबाबदार, मिश्किल असतं तर मजा आली असती। थोडासा एनर्जेटिक, डॅशिंग असतं तर झकास झालं असतं नाही का। चल शिवाली, येतो मी। नाही, या दोघांपैकी एकाला बोलव आणि स्किट करा। अरे देवा, काय आला मस्करी करतेस त्याची। सॉरी सॉरी। नाही, मी पण जस्ट एक मस्करी गंमत केली, गंमत। पण छान आहे हो, छान आहे, या या या। अरे देवा, बघ भस्कन तुम्ही आत आलात, ओवाळायचं राहिलं। नाही काकू, ओवाळायचं वगैरे राहू द्या, अजून लग्न व्हायचंय आमचं। हो ते आहेच, अजून पूर्ण फसायचंय नाही का। गंमत केली, मस्करी गंमत केली। या बसा बसा बसा, जावई बापू बसा बसा बसा। काय शिवाली, आलं बरं का आता लग्न जवळ। दिल्ली अभी दूर नाही, अभी काम तमाम। झालं ग हे बाळा, झाली सगळी तयारी झाली, सगळी तयारी झाली। मांडव, डेकोरेशन, बस्ता वगैरे बांधला, मंगळसूत्र, शालू, नवरा, हा फायनल का। एक मिनिट, हा फायनल का? म्हणजे आधी केले होते का कोणी फायनल? म्हणजे मी काय वेगळं? वेडाय का तू? अरे ती असं बोलत 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 जाते आणि काही बोलत बसते, तिच्याकडे लक्ष नको देऊ। नाही म्हणजे असेल तरी सांग। असं नाहीये, तूच माझी क्वार्टर, तूच माझा सेमी फायनल आणि तूच फायनल आहे आता। चषक आहे ना, तू तुझाच आहे आता। चषक आहे की फिरता चषक आहे हा? जावई बापू, अहो आता कुठे एवढ्या चौकशा करताय? नाही, झालं हे बघा, हे बघा, तुम्हाला सांगते, ज्याच्या हाती चषक त्याचा तो। मग पुन्हा खेळाडू किती, किती कुठे, कुठलं मैदान, हे नाही बघायचं। आपलं आपलं चषक घ्यायचं आणि मिरवायचं आपल्या गावावर। तू केळवणाला बोलवलंयस की आमच्या नात्याच्या बोळवणाला बोलवलंयस? काय बोलते वेडाबाई। चला चला चला, आता जेवायला बसूया। हा चला जेवायला बसूया आतमध्ये। बरं शिवाली बेटा, तुला जेवायला वाढायचं का पेक भरू? काकू काय भरू? पेग?
तू घेतेस? काकू मी घेते. सांगितलं नव्हतं काय? अरे काय अरे किती गोष्टी सांगितल्या नव्हत्या तुम्ही माझ्यापासून. तू काय काय लपवलंयस माझ्यापासून? चिडू नको. अगं पण मी सांगते. मी सांगते. काय सांगते? अगं मला वाटलं सांगितलं अगं, असशील. नको ना आता. निमिष, गेले 1.5 वर्ष आपण एकत्र आहोत. एवढ्या दिवसात तुला कधी मी दिसले का असं असं दारू पिऊन तमाशा करताना, दारू पिऊन गटाराच्या किनारी अशी पडली असे दिसले का? तू नाही. माझ्या तोंडून 30, 60, 90 लव पॅक असे शब्द ऐकलेस का? अगं आता बोललीस ना धडा धडा तू नाही हिने माझ्या मागे केले ते सगळे धंदे. नाही, खरं नाही, सांगा नाही, ही दिविश. पिते ना? नाही, दिविश, खरं सांग. आपल्या प्रेमाची शपथ. माझी मैत्रीण आली होती ना, तेव्हा आम्ही फक्त एक असं ट्राय केली होती बस. काय ट्राय? म्हणजे तेव्हा बाकी नंतर. अगं सांग ना आता तरी. तेव्हा पहिली ते शेवटची आम्ही पकडलं त्याच्यानंतर मग बंद केलं. म्हणजे एकदा एकदाच पहिले. आणि लहानपणी बरं हा. का तिला सर्दी पडसं व्हायचं ना, थोडीशी अशी ब्रँडी अशी हातावर घेऊन छातीला वगैरे चोळायचं. हा, एवढंच, बस तेवढं. एवढंच, एवढंच. हा. औषध औषध हा औषध. मग माझ्याकडे एकदा आली होती, नाक अगदी गळत होतं गळत होतं नाक. तर मी असं चमचा थोडीशी ब्रँडी दिली आणि थोडंसं तिला पाजलं. मग ते तेवढीच चमचा तेवढीच. औषध औषध. आणि मग चमचा पुण्यात आलं ना अशी करायची. दूध ओकायची पण ब्रँडी गटागटा प्यायची. अगं बरंच एवढंच झालं आता आणि एवढं. बरं का जाऊया बापू. नंतर चमचा बंद झाला. हा चमचा मग ग्लासात. अहो एकदा तर माझ्या कपाटातली बाटली आहे ना ब्रँडीची सगळी पांचट झालेली. म्हटलं शिवाली काय काय कोणी? तर म्हणली हो मी पिते. पिते? हा, नेहमी नाही. कधीतरी आपलं ते ब्रेकअप बिकअप झालं ना तर रडत बिडत द्यायची. काकू तुटलं मग आम्ही आपलं बसायचं बस तेवढंच. बस ना. ब्रेकअप पण झालं तिचं? नाही जावई बापू माझं ऐका. जावई नाही बापू नाही तुम्ही जावई बापू म्हणूच नका. मी पाया पडतो आतापासून मला जावई बापू म्हणायला सुरुवात करू नका. कारण मला विचार करावा लागणार आहे. काय हो मला विचार करावा लागणार आहे आपल्या नात्याचा. प्लीज मला कळत नाहीये. झालं काय काय भरवलंस का त्याच्या मनात तू? काही सांगत सुटली आहेस त्याला. तुला बघवत नाहीये ना माझा संसार चांगला झालेला? नको ग. नको का काय नको का? किती नाटकी करतेस तू? मुद्दाम करते. माझा संसार मोडायला निघाली आहेस तू. नको असे आरोप करू बाळा. अगं तळहाताच्या फोडासारखी जपली मी तुला. मी का फोडेल तुझा संसार? नाही ग तू माझी लेक आहेस ना ग. किती केलंय मी तुझं. आता तुम्ही दोघं येणार म्हणून स्वतः गेले होते तंगड तोड करत. एवढे पाय दुखत होते तरी बाजारातून गिफ्ट आणलं. मी का मोडेल तुझा संसार? असं कसं करेल ग? मी माझी लेक आहे ग. लेकीसारखं सगळं केलं मी तुझा संसार. बोलवतं तरी कसं काय आजकालच्या या पोरांना? नाही काकू शांत व्हा. मोठी माणसं पोराचा संसार तोडतात का? थांबा काकू इकडे नाही हो काय आपलंच वेळ पाठकं काय करायचं? नाही इकडे या तुम्ही. इथे बसा ना ए, काकू, वाईट शांत वाटतं व्हा. मला. हो बरोबर शांत तिच्यासाठी व्हा. एवढं- नाही मी सॉरी म्हणतो तिच्याकडून. तिला असं बोलायचं नव्हतं. चुकून तू सॉरी म्हण. त्या मोठ्या आहेत सॉरी म्हण. सॉरी हा. काकू. काकू ती चुकून बोलून गेली. आणि असं काही नाही. संसार वगैरे अगदीच मोडला नाहीये आपला. नाही ना. बोलू म्हणजे आपण त्याबद्दल तसं नाहीये अगदी. काकू तुम्ही शांत व्हा कळलं का? तुम्ही काळजी घ्या. हा? अहो एवढं काही नाही. आम्ही मुलासारखे होत की नाही? मग एवढं कशाला तुम्ही बस बसा समंजस आहे हो माहिती आहे पोरगा. मला. फार गुणी आहे असू द्या, असू. तुम्ही ते गिफ्ट ओ, आणलंय अरे, तुम्ही म्हणाला खरंच की द्या. ओवाळायचं राहिलं नाहीतर ओवाळायचं राहून गेलं असतं नाही काय. वा सुंदर. ए बाळा ये ग खाली बसतेस का? बसा जोड्याने बसा. वा, शाबास. हा. एक मिनिट. हा. हे हे तुझ्यासाठी आणि हे तुमच्यासाठी. वा थँक्यू सो मच. हा उघडून बघू. लवकर बघा वेळ नाही. अरे हे काय? अरे वा आफ्टर शेव लोशन दिलंय. वा मस्त अगं बाई मस्त. चुकलं. हे एक मिनिट. हे नाही तुमचं घोळ झाला ग माझा. हे बघा अरे देवा, वेडेपणा चुकीचं झाला. आलं का? हे एक मिनिट दे तुझं. एक मिनिट. काय ग हे काय? हे असं होतं माझं. एक मिनिट. हे तुमच्यासाठी आणि हे हिच्यासाठी. अच्छा म्हणजे ही मला देणार हे पण गिफ्ट असं? नाही नाही मग हे तिला दाढी येते ना काकू. तू खरंच म्हणाली होतीस हा की खूप मस्करी करतात काकू. तुम्हाला हे नाही सांगितलं तिने? तिला सांगितलं नाही तिला दाढी येते. तुम्ही हळूहळू सिरियस वाटतंय मला आता. मस्करी अगं बाई तिने तू सांगितलं नाही दाढी येते ते? सिरियसली बोलताय तुम्ही? ते
हिला थोडी तुला तुला दाढी येते? तुला दाढी येते? थोडी. ते महत्वाचंच नाहीये, पण तुला दाढी येते? थोडी. अगं थोडी महत्वाचं नाहीये. दाढी कशी येऊ शकते हिला? अहो, नाही येते, बऱ्याच बायकांना दाढी येते. हो हो अरे कसं येते? अशी नाही येते अहो मला येते, दाढी. मला पण येते थोडी. हात लावा ओ, काय? शियो, अशी कशी दाढी येईल कोणाला? खरखरीत वाटलं का? नाही अहो ते लव असतात, बारीक बारीक काढावे लागतात तेवढं. हे, एक मिनिट. हा, म्हणून मी दरवेळी तुझ्या जवळ आलो की आफ्टर शेव लोशनचा वास यायचा मला. हा? एवढं कशाला लावतेस बावळट? गप ग तू. आणि तुझं काय एवढं काय रिॲक्ट होतो? तुला दाढी येते, मी काय बोलते तुला? कानफाट फोडीन. मी मुलगा आहे ना, मला येणार दाढी. एवढं काय म्हणजे? हे ऐका हा, ऐका लग्नात बरं का ठरवा बरं का, कोणी दाढी ठेवायची आणि कोणी दाढी करायची. नाहीतर मग गोंधळ व्हायचा की बाई नवरा कुठला नवरी कुठली. अहो, हसू नका हो, गप ना आता काय काकू. गप्प नाही, किती विचित्र वाटतं अगं ऐकायला. सगळं जाऊ दे, तुला दाढी कशी येते ग? अरे येते आता. तू नको ना या बाईकडे लक्ष देऊ. आई बोलली होती नको जाऊ. काड्या लावायचं काम करते ही बाई. एक नंबरची काढ. बरं ठीक आहे, आता मी काही बोलणार नाही. नको बोलू. काय बोलणार नको बोलू. अजिबात बोलणार नाही बोलायचं. तुम्ही मला काही विचारायचं नाही, मी काही तुम्हाला सांगणार नाही. पण अगं पण अजिबात नाही. शिवाली, मी तुझ्याबद्दल काही बोलणार नाही. नाही. घरच्यांची चौकशी केलेली चालेल का हे सांग. तर बोलते, नाही तर ते पण नाही बोलणार बाई. करू घरच्यांची चौकशी? कर. बस घर आणि बस. ए राजा, ए बाळा, ए मी असं ऐकलं त्या कर्णिकांची छत्री गिळली म्हणे टॉमीने. काय? टॉमीने छत्री गिळली? गिळली पण पुन्हा बाहेर काढली. बाबू काढली बाहेर त्याने. तेच मी म्हटलं, आतल्यात उघडले सगळे पोटात काढायला लागले असते. बरी उघडली. अहो पण नाही, मुळात हाच प्रश्न आहे की टॉमी छत्री कशी गिळू शकतो? छत्री काय एवढी मोठी परात गिळत होता त्या दिवशी. सायकल सुद्धा गिळत होता. बरं जगाने अडवला म्हणून नाही गिळली. हो, सायकल. अगं टॉमी आहे ना तू. हो. मग तू सायकल वाटेल ते गिळतो का तुझा कुत्रा? कुत्रा नाही, अजगर आहे. अजगर पाळलाय तिने. अगं बाई, हे अगं बाई, आता हा अजगर इथे पडला, याला पळावं लागेल तुला. एक मिनिट. दिविश. जाऊ बापू. दिविश. पाऊस आला बघा. दिविश, बाळा उठ ना. बाळा, ए, बाळा. तू 2 मिनिट थांब. तुझ्यामुळे होतंय सगळं. तू काय पाळलंयस? 1 मिनिट इथे बघ. तू अजगर पाळलायस? टॉमी नावाचा अजगर पाळलायस तू घरात? मी तुला सांगितलं होतं ना, माझे बाबा सर्पमित्र आहेत. अगं म्हणून तुझ्या बापाने अजगर पाळलाय का कधी घरी? हो, माझ्या बाबांनीच पाळलाय. अगं गप ग. घाबरलं ग. अजगर कसं पाळू शकतो? घाबरून टाकलं ग, घाबरलं ग बिचारं. घाबरला नाही, तू घाबरवलायस. तू काही सांगत सुटलीस. मी? तू आम्ही निघू आता. मी वाटेल ते बोले. हो शिवाली, हे बघ ते साक्षी आहे. मी अजिबात खोटं बोललेलं नाहीये. हे बघ, हे काही बघ. सांगत सुटलीयेस हे, बघ. तू वाटेल ते बोलते. हे बघ, दारू प्यायची तर प्यायची. टॉमी आहे तर आहे, संतोष तर आहे तर आहे. मी काय बोलले का याच्याबद्दल? एक मिनिट. काय चुकीचं बोलले? 1 मिनिट. संतोष बद्दल बोललाच नव्हता तुम्ही. कोण संतोष? तिथे नाही, इथे कोण संतोष? संतोष कोण? पटकन सांग. कोण संतोष? काय म्हणतोस? विनोद करायची. Sorry. खरं सांग ना. काय म्हणतोस? पटकन बोल. संतोष कोण आहे? काय पाळलंय संतोष नावाच्या घरात? वाघ पाहिलाय? नाही. मग डायनासोर पाहिलाय? नाही. वटवाघूळ पाहिलाय? नाही. डुक्कर? मग काय आहे? मी सांगते, चिडू नको ना. शांत. मी सांगते. आता सांग शांत. पटकन. हो या इकडे. काकू आतापर्यंत जे काही बोलली ते सगळं खरं तर प्रँक होता. आम्ही तुझी मस्करी करत होतो. अरे मुलीला कधी दाढी असेल का? अहो गंमत चालली होती जावई बाबू, सगळी मस्करी. आणि हा प्लॅन आहे ना माझा नव्हता, या माझ्या काकूचा होता. 1 नंबरची मिश्किल आणि डॅम्बिस आहे. हे सगळं हिने ठरवलंय.
गंमत केली हो. सगळं सगळं खोटं होतं. हा प्रँक होता जावई बापू. गुणाची आहे माझी पोन. नाही, सगळी मस्करी असली तरी संतोष खरा आहे. कोण आहे संतोष? संतोष कुठे? कोण आहे? संतोष कुठे? ई हा हा तुझा संतोष आहे? याच्यासाठी नाही नाही, भाऊ आहे तिचा. अहो, आमच्या धाकट्या जावेचा मुलगा आहे. काय तिकडे खिडकी आहे ना, त्या खिडकीतून हा सगळा जो प्रकार झाला ना आता, तो सगळं शूट केलं त्यांनी. संगीतच्या दिवशी मनोरंजनाचे कार्यक्रम आहे ना, तेव्हा मांडपात दाखवणार आहे सगळं. ए मस्करी केली, मस्करी काय केली. मस्करी? मस्करी शिवाली घाबरलो मी. सॉरी सॉरी. कोमात जायचा बाकी होतो मी. तुझ्या प्रेमात आहे ना मी. तुला माहिती आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं तुझ्यावरही प्रेम आहे. तुझ्यावर ही अजून किती जण आहेत? हे काय आहे? हे नाही ठरलेलं आपल्या प्लॅन मध्ये काय. हे तुम्ही तुफान, क्या बात है. सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवण्याच्यात सगळंच आलं. खूप भारी कॉन्सेप्ट, खूप भारी परफॉर्मन्स. सिद्धू, क्या बात आहे यार. म्हणजे एका मातब्बर अशा अभिनेत्री समोर दोघं ज्या ताकदीने उभे राहता आणि तिघही एकत्र एकाच सुरात जेव्हा परफॉर्म करतात तेव्हा काय छपरात जातो यार परफॉर्मन्स. क्या बात आहे यार. म्हणजे तुझा निमिष आत्तापर्यंत मला आवडलेला सर्वात सुंदर ॲक्ट हा असेल. क्या बात है, क्या बात है. शिवाली कमाल, विशाखे आय लव्ह यू. I love you. सुपर. प्रसादा, महाराष्ट्राची हास्य जत्रा हे जर सध्याचं मनोरंजनाचं सगळ्यात मोठं माध्यम असेल तर हे स्किट त्या माध्यमातलं शोले आहे. क्या बात है. क्षणोक्षणी मला शोलेची आठवण होत होती. तू तर मौसी आहेसच. तू बच्चन आहेस आणि तू बोल बच्चन. ये बात. फॅन्टॅस्टिक. तो जो मौसीवाला सीन आहे ना, क्षणोक्षणी मला त्याची आठवण येत होती. वा वा. काय कमालीचे परफॉर्मन्स आहेत तिघांचे पण. कमालीचे. वंडरफुल वंडरफुल. विशाखा इज व्हेरी डेंजरस. खूप डेंजरस ॲक्ट्रेस आहे. पण तिच्यासमोर तितक्याच ताकदीने उभं राहायचं, त्याच तोलामोलाचा परफॉर्मन्स द्यायचा आणि परफॉर्मन्सचे शोले दाखवायचे. इज नॉट अ जोक. तुमच्या दोघांचंही तेवढंच कौतुक. तू तर मास्टर आहेसच विशाखा. शिवाली वंडरफुल. निमिष वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स. फार मजा आली, फार मजा आली. आणि विराज का नाही आला? संतोष, तो शूट करतोय. संतोष. विराज, तुझं खूप कौतुक अशासाठी की एक परफॉर्मन्स या तिघांनी इतका पीकला नेलाय आणि त्याच्या शेवटी एक कॅरेक्टर येतं आणि तरी खरं. बरेचदा त्याचा फियास्को होऊ शकतो. पण तो झाला नाही कारण ती जी ही रिॲक्शन होती ना ती अत्यंत स्पोर्टिंगली झेललीस तू काळजावर. ये बात. त्याच्यासाठी तुझं खूप कौतुक. तुझा वाटा तेवढाच मोठा आहे जेवढा या तिघांचा वाटा आहे. येस, वंडरफुल. ये बात. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, सुपरस्टार समीर चौघुले यांना एका इंटरनॅशनल लेवलच्या जाहिरातीत मिळालाय एक रोल. पण तिथे त्यांना भेटले तेच लोकल चेहरे, म्हणजे फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि वन अँड ओनली दत्तू. बघूया तिथे काय धमाल घडतीये ते. पणे हा भाई. सब ठीक आहे ना? येस सर. सगळं ओके आहे ना? अरे भाई. लक्षात ठेव, ॲज अ डिरेक्टर म्हणून आज माझी पहिली जाहिरात आहे. मला काय लफडा नाही पाहिजे. नाही ओके? होणार. सगळं चेक कर, लगेच चेक कर. प्रसाद सर, हाऊ आर यू? आय एम फाईन डार्लिंग. सिद्धूदा, आय लव्ह यू. आय लव्ह यू. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा.
तुम्हाला सांगतो सर, हे वाक्य घेतल्याशिवाय संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटतच नाही की स्किट पूर्ण झाले म्हणून. पण प्रत्येक स्किटला आय एम अ गौरव मोरे असं सांगायला लागतं ना, याची लाज बाळग. अरे यार, अरे तुझ्या तोंडातून वाक्य बाहेर पाडायला आम्हाला प्लंबर बोलवावा लागतो. तू आम्हा सिनियर्सला बोलणार आहे? अरे कसला सिनियर तू? तू अजून पण मागच्या सोप्यावर बसतोस. अरे हे पटापटा येऊन बसतात म्हणून. आणि विंगेत उभं राहणाऱ्यांनी सोप्यावर बसणाऱ्याशी बोलू नये, कळलं काय? चिराग चिराग पाणी दे. हे मेरा क्या रह गया, क्या मेरा हो गया? अरे तेरा सब होता है. डायलॉग किधर तेरा? डायलॉग किधर तेरा? ये विनायक येणार. अरे बघ हे काम. ही विंगेतली मंडळी मला सांगणार इकडे काय रे? विंगेतल्या माणसांना खोटं खोटं हसायला लागत नाही इथे बसून. ते काय असेल पण तिकडे बसून पाणी मी काय करू? अरे मला माहिती तू इथे बसून काय करतो. अरे तुला आज ओळखतो का? अरे मला सांगतो का तू? अरे स्क्रिप्ट तिकडे एकटा फिरताय बाहेर. त्या स्क्रिप्टला सुद्धा घ्या ना जरा बरोबर तुमच्या. ओके ओके. ए बने बने आपल्या ह्या ऍड फिल्मचा हिरो कुठं आहे? समीर चौगुले. अरे हो का? हाँ, अरे ना किधर है लेकिन? हाय चले माईक लगा जल्दी. अरे काय आपण कधी भेटतोय यार? माईक लगा. कधी भेटतोय, कधी जातोय ना आपण बाहेर. आहेत कुठे सगळे? सर मी माईक लावणारा नाही सर. मी या ऍड फिल्मचा डिरेक्टर आहे. का का म्हणजे? तुम्हीच आहात का? तुम्हीच आहात Yes, yes, मीच आहे, मीच डिरेक्टर. आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. चला आपण जातोय ना बाहेर. फॉरेनला जातोय ना आपण. आज फ्लाईट आहे ना आपलं. कुठं? अरे आपलं ठरलंय ना, आपली ऍड शूट आहे ना आज मियामी बीचला US ला. तिकडे आपण जातोय ना, आज जातोय ना आपण सगळे फ्लाईटनी. काय तुम्ही काय बोलताय मला कळत नाही सर. सर ऐका, आपण कुठे जात नाही आहोत. आपलं शूटिंग इथेच होणार आहे क्रोमावर. इथे आपण शूटिंग करतोय अरे sir. हे चुकीचं आहे. तुम्ही मला आधी काय सांगितलं फॉरेनला शूट आहे हा. म्हणून मी ती जाहिरात स्वीकारली ना. तुम्ही म्हणाल त्या पैशात मी स्वीकारली. आणि आता तुम्ही सांगता या अंधेरीच्या या MIDC मध्ये तुम्ही शूट करायचंय. आणि एक मिनिट, तुमचा जो प्रोडक्शनवाला होता त्यांनी मला फोन केला होता. त्यांनी मला स्वतः विचारलं होतं पासपोर्ट आहे ना साहेब तुमच्याकडे? माझ्याकडे रेकॉर्ड आहे, राखू का रेकॉर्ड? अरे हे आमचा रमेश त्याने तुम्हाला फोन केला होता. तो साईड बिझनेस करतो. हे पासपोर्ट बनवणे सगळ्यांना विचारतो पासपोर्ट आहे का हो, पासपोर्ट आहे का, नसेल तर काढून देतो. त्याने तुम्हाला फोन केलाय. रमेशने रे आपल्या. म्हणजे आपण फॉरेनला जातच नाही. नाही इथं शूटिंग करतो. क्रोमावर शूटिंग आहे आपलं. आणि मी बॅग घेऊन आलो 7 दिवसाची यार मोठी. स्टाईल बिल मारली अशी उभे राहून तिकडे यार. हे चुकीचं आहे अरे यार. जाऊ द्या ना, शॉकिंग सोडून- आहे यार अरे हे. सोडून द्या ना यार. कशाला एवढा चेहरा पाडताय? कमॉन. एक मिनिट, जाहिरात कसली आहे? MHJ डिओ आणि परफ्यूमचीच जाहिरात आहे ना? हो. वेगळी जाहिरात मी करणार नाही. माझा एक दर्जा आहे, कळलं? तप तपती रातों के लिए ये चूर्ण खाओ वगैरे मी करणार नाही जाहिरात. पोस्टरवर घोड्याचं चित्रबित्र मी नाही करणार हा जाहिरात. आत्ताच सांगतोय. अरे जाहिरात तीच आहे. MHJ डिओ अँड परफ्यूम. टेन्शन घेऊ नका ना तुम्ही. ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला जाहिरात समजून सांगतो सर. कसं आहे माहिती आहे का? तुम्ही सर बीचवर धावताय मियामी बीचवर. इथे ना अंधेरी MIDC ला ना म्हणजे. अरे सर फील करा ना, तुम्ही बीचवर धावताय. समजून घ्या ना. बरोबर तुम्ही धावताय. तुम्ही मस्त असं डिओ मारलाय. तुमच्या त्या डिओने ना ती एक समोरून टवका आयटम येते. ती तुम्हाला बघून अट्रॅक्ट होते. तुम्ही तिला बघून लगेच म्हणता लागले. डबल मिनिंग आहे, डबल मिनिंग आहे. काय? डायरेक्ट मी लागले कसे म्हणेन? याचा अर्थ काय होतो? सर पहिला ऐकून तर घ्या ना. लागले 4 चांद तू जवळ येऊन. त्यावरती म्हणते तुझ्या सुगंधाने माझा कलेजा खल्लास झाला. मग ती तुमच्या गालाचं चुंबन घेते. हा? नाही, हा, ओके. आणि मग तुम्ही तिला जवळ घेता आणि म्हणता नेहमी वापरा MHJ डिओ अँड परफ्यूम. डन. चले बने बेटा बोला हिरोइन को बोला. ए बच्ची चल आजा. अरे क्या बात है मेरी जान. वाह 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 वाह. हा हरणटोळ कोण आहे? झाडावर जा ना, झाडावर. इथे काय काम करतोय?
अरे सर ही हरणटोळ नाही, हीच तुमची क्रोमाची हिरोईन आहे, हिच्यासोबत तुमचा सीन आहे. ही हिरोईन आहे? हा मटार सोलताना अळी असते ना तशी दिसते ही. अरे नाही रे, ऐक ना, हे बाबा हिरोईन आहे ना हिरोईन. हा. ती तुझे काय टवका बिवका जे म्हणालीस त्याची हिरोईन पाहिजे ना. चेहरा बघ ना केवढा नौखा आहे याचा. नाही रे अरे अशी- ती तीच आहे सर, ती तीच आहे. मी काय करणार आहे माझ्या क्रोमामध्ये ना ह्याचा चेहरा काढणार आहे आणि ह्याच्या जागेवर तकरीना कैफचा चेहरा लावणार आहे. अरे असं नसतो रे क्रोमा. हा. अरे तू कुठला डायलॉग आहे तो? हा, तुझ्या त्या सुगंधाने माझा कलिजा केला. बरोबर. आमच्या तोंडात हे डायलॉग होणार ना मग? अरे नाही रे, अरे- हे केवढी फसवणूक आहे यार. अरे तुम्ही त्या क्रोमाच्या नावाखाली हे असं हिरवं माकड नका देऊ रे माझ्या गळ्यात बांधून. ह्याला क्रोमा नाही, मुळात तुमचं गडबडत आहे. क्रोमा ऐसा नाही रहता है. क्रोमामध्ये बॅकग्राऊंड असते ना ती ग्रीन असते. हा. आर्टिस्ट असतात ते तसेच असतात. हिरो आणि हिरोईनला कसले तुम्ही ग्रीन करता? हे नाही होणार रे. चुंबन बिंबन हा माझ्या कसं कसं आहे तो चेहरा बघा रे. दाढी पण हिरवी करून आलाय रे तो. असं असतं का रे ते? ऐका ना, मुळात हे आहे ना शक्यतो दाखवू नका ही ॲड कुठेच. हा, तुमच्या मोबाईल पुरतीच ठेवा. हा, चला सुरू करूया आपण. चला तुम्ही नाही सर चला. चला तुम्ही धावत धावत असा सेंटरला या. चलो धावत धावत सेंटरला या ना. सेंटरला धावत धावत येऊ? हा. सेंटर आलं. एवढ्यात काय धावणार तू? अरे सर तुम्ही ऍक्शन करा ना फक्त. मी मागे क्रोमावर आहे ना समुद्र मागे पळताना दाखवणार आहे सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे क्रोमा असं नसतं रे बाबा. कोणी सांगितलं असं क्रोमा आहे? क्रोमा ही वेगळी. अरे सांग ना. अरे क्रोमा असं नसतं. असं तुम्ही नाही दाखवू शकत. नाही दाखवू शकत नाही. बने यार ये नहीं बोल रहा है, होगा क्या? हो जाएगा, मैंने किया है. बस डन. अरे नाही किया यार, ऐसा नाही हो जाएगा. दादाने बोला फायनल. सर तुम्ही हळूहळू ना डोक्यात चालाय सर. अरे क्रोमा, सर चला या प्लीज. 25 वर्ष मी या इंडस्ट्रीत घातलेली आहेत. मला जस्ट सांगतो असं क्रोमा असा नसतो. मी जेवढं सांगते तेवढं तुम्ही कराल. ओके चलो डन. तू चलो रेडी. हा. चलो रोल साऊंड रोलिंग. ऍक्शन. क्या बात है. एका कट, एका करतो. एका कट. हे काय करतोय? हे काय करतोय? ए थांब ना. थांब ना. हा काय करतो इकडे? अरे तो समुद्राच्या लाटा दाखवतोय ना. लाटा दाखवतोय समुद्राच्या? हा, तो असं असं करणार ना त्याच्या ठिकाणी मी क्रोमामध्ये समुद्राच्या लाटा दाखवणार आहे. अरे क्रोमातलं तुम्हाला काही लाटा कळतंय का रे? हे असं क्रोमा नसतं रे. अशा कशा लाटा दाखवणार? हिरोईन आहे ना. हिरोईन आहे ना. हा हिरोईन आहे ना. हा लाटा कसा होतो? होणार ना. तो हिरवा झाला ना बघा ना. अरे सगळं हिरव्या रंगावर नसतं रे बाबा. अरे सांगा रे कोणीतरी ह्यांना. कुठे अडकलो यार मी. नाही होत असं नसतं क्रोमा. नाही होत. ऐसा नहीं होता है. होणार नाही. बने यार नहीं बोल रहे, क्या करेंगे? अरे हो जाएगा रे, ब्रोमा पे मैं करके लेगा. अरे ब्रोमा म्हणतो यार. हा क्रोमा आहे ना शब्द, त्याला एवढा पण कळत नाही यार. अक्कल आहे का तुला यार? ए ओरडू नको. गौरव. नाही 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 गौरव बिरव नाही. ओरडू नको. गौरव. अशी सांगते ना डायरेक्ट दहीसर असेल. कळलं? दादा आहेत ते आमचे. गौरव. दादा आहेत. अरे त्यांनी त्याच्या हाताखाली कितीतरी पिढ्या घडल्यात. दादा आहेत ते आमचे. याच्या हाताखाली पिढ्या का? हो या ही इज अ सिनियर पर्सन. त्याने स्वतः नाही 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 थांब थांब थांब. तू घाबरू नको रे. अरे मी आहे ना. सॉरी बोल. सॉरी बोल. अरे नाही रे गौऱ्या. सॉरी बोल. अरे नाही नाही तू कर तर. अरे यार गौऱ्या नाही तू करणारस जाऊ का? रे. नाही नाही थांब. आता आल्यापासून मी सर सर बोलतोय ना डोक्यावर चालला माझ्या. कर चल. जमणार तुला? मला नाही जमणार ते ओके करायला. ना. मी सांगतो तेवढं करायचं मग. चल कर आता सांगतो तेवढं रोल. चल ऍक्शन. माझ्याकडे बघू नको तिकडे बघ. व्हेरी गुड दत्तू. व्हेरी गुड दत्तू. व्हेरी गुड. मारलं यार मला फडकं. मला तोंडावर फडकं मारलं यार तरी. ते फडकं नाही हो. ते फडकं नाहीये. ते समुद्राचं पाणी आहे. हिरवा कापड आहे ना. तुम्ही मियामी बीचवर धावताय. समुद्राचं पाणी तुमच्या तोंडावर उडणार आहे. असं मी क्रोमामध्ये दाखवणार आहे. कळलं काय? अरे तुझ्या बापाने कधी समुद्रावर एवढं पाणी उडवलंय का डोक्यावर? बादली घेऊन बसलाय कोणी पाणी तिकडे उडवायला? जेवढं सांगितलं तेवढं कर आणि काम कर आणि तू निघ लगेच. कळलं? चल डन आहे भाऊ. रेडी? रेडी. हा सर. ए, कुठून अडकलं यार ना. खरं तर मला बोल बोल चल. साऊंड रोलिंग. ऍक्शन. ए, हे आता लाट याची. हा या आली. लागले 4 चांद तू जवळी आल्यामुळे. माझ्या कलेजाने तू सुगंधाचा बाप झालास. क्या बात है यार.
बात आहे यार. हे घरी तुझ्या बापाला जाऊन सांग. वाक्य काय आहे? वाक्य काय आहे? तुझ्या सुगंधाने माझा कलिजा खलास झाला ना. मला सुगंधाचा बाप करतो तू. सुगंधाचा बाप करतो तू. ए गौरव, वाक्य काय घेतलंय नाही? सुगंधाचा तुझा काय संबंध आहे? नाही, माझा संबंध नाहीये. तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे पण हा मला सुगंधाचा बाप कसा वाक्य चुकीचं घेतलं नाही आणि बने वाक्य चुकीचं घेतलं, काय करता येईल? क्रोमा में हो जाएगा. अरे क्रोमा में नाही. अरे हा आवाज आहे ना, डायलॉग आहे ना, डबिंग मध्ये होणार यार. क्रोमा मध्ये नाही प्रत्येक गोष्ट होणार. परत अंगावर जायचं ना, परत अंगावर जायचं नाही. आता आम्ही तिघे लक्षात ठेव. दार बंद करू मारेन तुला, लक्षात ठेवा. नळला फोडून मी तुझा लक्षात ठेव. शांत गौरव, शांत हो. शांत, मी शांतच आहे. चल वाचवे, रोल साऊंड, रोलिंग. ऍक्शन. कमान दत्तू, आय लव्ह यू दत्तू, एक नंबर. मार 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 मार. आला. लागले 4 चांद तुझ्या येण्याने. 4 चांद लागले. माझा सुगंध घेतोस तू? क्या बात है दत्तू. क्या बात है दत्तू, एक नंबर. तुझ्या बापाला खलास करू काय? क्या बात है यार. वाह वाह दत्तू. वा 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 क्या बात आहे समीर, सुपर. अरे बापरे, अरे वा बापरे. वा वा. हे बघ अळी, इकडे जरा. वाक्य काय दिलंय तुला? वाक्य काय दिलंय? वाक्य काय दिलंय? वाक्य काय दिलंय तुला? हात लावू नको. एक सोपं वाक्य बोलता येत नाही. माझ्या बापाला हा खलास करणार. हा? हा? माझा सुगंध ह्याने घेतलाय. कुठली वाक्य आहे ती? दत्तू यार, ए दत्तू, तुझं नीट वाक्य घेतलं असतं ना, हा काय मला उलट बोलेल रे, काय मला उलट बोलेल. सर ते काय होतंय, काय ते प्रॉब्लेम आहे? शब्द जरा ते बोलताना जमत नाही का? जमत एक मिनिट, आपण दादा विचार. दादा क्या कर सकते? 1 मिनिट दत्तू. तुला डायलॉग घ्यायचा इश्यू होतोय. हा सर, हा. एक काम कर, त्या डायलॉगच्या टोन मध्ये ना एवढंच कर. हिरवं 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 हिरवं. बाकी मी क्रोमा मध्ये सांभाळून घेतो. अरे नाही यार! अरे नाही, असं नाही होत. अरे वाक्य हिरवा हिरवा केल्यावर असं कसं रे? डबिंग आहे ना ते. आवाज आहे ना. अरे दादा ने बोला ना, हो गया ना फायनल. तुझं काम करा तू. कोण आहे तो? हा? कोण आहे तो? कोण आहे तू? मी कोण आहे? सांग त्याला कोण आहे तू. मी ओपीडी आहे. अरे डीओपी ला ओपीडी म्हणतो यार हा. आम्हाला शिकवतो. ओपीडी आहे, ओपीडी आहे तो. ए यार म्हणे क्या करणे काय यार. एक काम कर गौऱ्या, काय? मगाचपासून बघतोय, मला वाटत नाही याच्याकडनं होईल. हो ना, काढून टाक याला. ठीक आहे, काढून टाक. काढला का? अरे नको जाऊ द्या यार, 1,500 रुपये दिले त्याला आपण. मग एक काम कर, हा. ह्याला ना अख्खा हिरवा करूया हा. आणि ह्याच्या चेहऱ्यावर ना शाहरुख खानचा तोंड लावूया. होय का? होय का? मे करताय ना? होय का? होय का? दत्तू कलर घेऊन ये जा. कलर घेऊन ये हिरवा. ए भाई तेरा हो गया काम. चल ए निकल तू, चल. ए कलर मार, चल कलर मार. कलर मार चल. सनकन वाजवेन ना तुला मी. हलवास ना तर सनकन वाजवेन. काय? च्या आईला. कहर परफॉर्मन्स, कहर. सुपर डुपर हिट परफॉर्मन्स. प्रसाद दा, मला खरोखर काही सुचत नाहीये. इतका ब्लँक झालोय मी. इतकं आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता. बाप रे बाप. दत्तू दत्तू, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो दत्तू, मला आयुष्यात एकदा तरी तुझ्याबरोबर काम करायचं. दत्तू, इतका इनोसन्स, इतकी जेन्युनिटी, इतका प्रामाणिकपणा हा लाखात एका आर्टिस्टमध्ये बघायला मिळतो. वा वा सर, वा वा. प्रसाद दा, वा वा. देव करू आणि तुझ्यात काय आहे हे तुला शेवटपर्यंत कधीही न कळू.
तू असंच काम करत राहा बास. म्हणजे तुझ्यामुळे सगळं वातावरण हिरवगार झालंय दत्तू. सम्या काय लिहिलं होतंस. वा वा वा. खरोखर इथे सोनं नाहीये पण क्रोमा में हो जाएगा. वंडरफुल परफॉर्मन्स, चौघांची कमाल एनर्जी, अफलातून गिव्ह अँड टेक, अफलातून एनर्जी, आणि हे सगळं करून सुद्धा अत्यंत निखळ विनोद, जो सगळ्यात महत्वाचा आहे. येस येस. सलाम. वा 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 वा. सिद्धार्थ, परफॉर्मन्स संपला मी उभा राहिलो होतो. माझी ती इन्स्टंट रिॲक्शन होती. आता मी ह्याच्यावर पण उभा राहिलो. आता मला कुठेतरी एक जागा शोधावी लागेल जिथे मी कुठेतरी जाईल. नाही तर मी ते क्रोमामध्ये करून टाकू आपण, आहे ना. नाही पण यार काय काय म्हणू आता मी. माझा सुगंध तू घेशील. तुझ्या बापाचा खून करू मी. काय काय बोलला तो. खलाच करू मी. पण कमाल यार, त्याच्यानंतरची पुढची 10 मिनटं किंवा 5 मिनटं फक्त अख्खा मंच आहे ना, अख्खा मंच, आणि तेवढेच घरी बसलेले मायबाप प्रेक्षक तेवढेच हसणार आहेत असा टायमिंगने टाकला यार तू. आणि अभिनंदन. मराठीतले एवढे उत्तम दिग्दर्शक जेव्हा हे म्हणतात की मला या नटाबरोबर काम करायचं आहे, भरून पावलो रे नट म्हणून. क्या बात आहे. म्हणजे मला तेवढा आनंद झाला की क्या असं झालं. मला कमाल झाला परफॉर्मन्स, कमाल. म्हणजे आता पुढच्या वेळेला जेव्हा मी येईन तेव्हा मी सेटिंगवाल्यांना सांगतो मला काहीतरी कुठेतरी द्या जागा, जेणेकरून मला तिकडे चढून असं म्हणावं लागेल की धमाल झाला परफॉर्मन्स. क्या बात आहे. ये बात, ये बात. मंडळी, आपल्या बायकोला नाटकात ब्रेक द्यायला निघालाय एक दिग्दर्शक. बघूया हाच ब्रेक त्याच्या करिअरला तर लागत नाहीये ना. नमस्कार सिद्धू. नमस्कार सर. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार. काय आहे, यावर्षी ना मी आमच्या गावच्या जत्रेत नाटक बसवतोय. बरं. नाटक बसवतोय म्हणजे मी डायरेक्शन करतोय. काय जमा दिलं. नाही तर तुम्हीच म्हणाल नाटक बसवला. नाटक बसवतो म्हणजे उभं करतो. आपल्या मराठी भाषेची फार गंमत आहे का. बसवतो म्हणजे उभं करतो. म्हणजे दुष्यंत शकुंतलावरचं नाटक आहे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ना, शकुंतला तर ना माझी बायको करते हो. काय लाडाची आहे ना, त्यात ती तिसरी. म्हणजे अगोदरच्या 2 आहेत पण त्या मला गेले सोडून. काय जमा दिलं. माझ्या मागे लागली हो. हा, मला हिरोईन करा, मला हिरोईन करा. आता बायकोच्या हट्टा पुढे नवऱ्यांचं काय चालतं काय हो. तुमचं कसं काय बरोबर आहे ना सगळं. बाकी काय ना, म्हणून ती शकुंतला. पण काय प्रसाद सर, दरवर्षीला मी नाटकात रोल करतो, पण ना यावर्षी ना मी तुमच्यासारखं वागायचं ठरवलेलं आहे. म्हणजे कसं. म्हणजे तुम्ही बघा, डायरेक्शन करताना ऍक्टिंग करीत नाही. करेक्ट. सेम मी तसंच करणार आहे. शेवटी एक एंट्री घ्यायची आणि सगळ्या कलाकारांच्या नाकावर टिचून सहाय्यक अभिनेत्याचा पारितोषिक मिळवायचा. नंतर बघूया, म्हणजे शेवटी आपला भुंग्या बिंग्याचा रोल करीन. तेव्हाचा तेव्हा कुणी बघितला नाही. फक्त मरू दे. तालमीची वेळ झाली, ही कलाकार मंडळी गेली कुठं. हा, कलाकारांना हाऊ कुठं तुम्ही. थांब शकुले, शकुंतला, शकुंतला थांब, थांब शकुंतला, शकुंतला थांब, शकुंतला थांब. का मारलाव गो, मला सांगा का मारलाव. अजून नाटकाचा न पण मी बसवलेला नाही आहे, तर नुसता मागं काय काय थाई नाचतोस. हा, आणि हे कॉस्ट्युम घालून कुठे गेली होती कुठे इतका वेळ. रानात. दुष्यंताने शकुंतलेच्या बॉन्डिंगचा अभ्यास करायला आम्ही रानात गेलतो. रानात. नाही मग काय गोट्यात जायचं. लय मिजास वाढले आहे तुझी. इतरांच्या स्किट मध्ये तू वेस्टर्न करतोस, इथं तुला राजा गेलाय. जरा इज्जतीत राहा, नाही तर लय मारीन तुला. लय मारीन. हे बघ, ती नंतर शकुंतला, आधी ती माझी बायको आहे. कळलं तुला. माहितीये, तिसरी असेल ना तर 5वी असेल. तुला काय करायचं रे. मला कुठं काय करायचंय.
ती मला मागाशी सांगत होती रस्सी की तुमच्यात आणि तिच्यात 14 वर्षाचा फरक आहे. काय बोल काय बोल काय बोल काय बोल उठा, उठा. हा? काय बोलला रस्सी हा? रस्सी कशाला मार माझ्या तोंडावर रस्सी बोलतोयस. अरे माझी कधी हिंमत झाली आहे तिला रस्सी बोलायची. अरे, जरा कुठे रानात फिरून आलास तर लगेच रस्सी बोलायला लागलास. हा? मीच त्याला म्हणलं मला रस्सी म्हणून आपलं सारखं आपलं मॅडम 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 मला कसं होतं. मग मी शकुंतला आहे तर दुष्यंत आमच्यातलं बॉन्डिंग जरा असं वाढलं पाहिजे ना म्हणून आपलं बने तू काही काळजी करू नकोस. आणि एक लक्षात ठेवायचं मास्तरांची मी बायको आहे ते घरी हित नाटकात मी तुझी होणारी बायको आहे. मला बायको समजायचं आणि तू इतकं गोड आहेस तर चांगला नवरा होशीलच. म्हणजे काय मी वाईट नवरा आहे. मला काय माहित. हो मास्तरांनो ते सगळं जाऊ द्या. नाटक बसवायला घ्या मास्तरांनो. मला जोराची ऍक्टिंग आली. ते चालू केल्यावर कळलं ना मोठा ऍक्टिंग वाला. चला सीन सुरू कर. इकडे चालू आहे. इकडे येऊया? चल सीन इथं सीन करा बघू. चला सुरुवात करा बघू. scene सुरू करा. करू? हा चल. जरा मांग हो. हा. हे वनकन्ये हा. मला जल देतेस का? हो दुष्यंत राजा का नाही. सगळं पाणी त्याच्या अंगावर सांडलंस. असा जला 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 असा असतं काय कधी. नाजागत नको. हा पाहिजे. नाजागत पाहिजे का नाही. पाहिजे. नाही, तू माझी बायको आहे म्हणून तुला समजून सांगतो. हा असताना लई चेचून काढला. हा? हे वनकन्ये हा. मला जल देशील का? हो दुष्यंत राजा का नाही. वनकन्ये तुझ्या या सौंदर्यानं आम्ही घायाळ झालोय वनकन्ये. काय ते तुझे डोले, हा? काय ते तुझे ओठ आणि काय तो तुझा केश इडली सांबार. इडली वडा सांबार तुझ्या आईशीच्या घोवा नाटकात ठेवला नाही. अरे इडली सांबार वेगळा आणि केस सांबार वेगळा आहे का नाही. इडलीच केस आलेला चालेल नाही ना. मग केसात इडली आलेली कशी चालेल. बरोबर आहे. चालेल नाही ना. इडली कट करायची आणि फक्त केस सांबार. ठीक आहे. मी डायरेक्टर आहे. आणि काय रे हो इकडे केसावर ना हात फिरवला त्याच्या. केसावर हात फिरवला. मी सांगितलं होतं तुला केसावर हात फिरवायला. अहो तसं लिहिलेलं आहे लेखकान म्हणून केलाय मी. लेखकानं तसं लिहिलंय म्हणून त्यानं केलं. काय चुकलं त्याचं. अरे लेखक काय पण लिवी पण मी दिग्दर्शक आहे का नाही. आणि मला सगळ्या मर्यादा कळतात. लेखकाची बायको थोडी शकुंतला हाय काय. ती घरात पोऱ्या सांभाळते. त्याच्या सगळ्या इच्छा त्यानं लेखनात पूर्ण केलेली आहे. आणि लेखक काय बोलाल तर आपण मानावर घ्यायचा. अरे लेखकाने दिला नसला किती घ्यायचं आणि किती सोडायचं आपल्या हातात आहे का नाही. अरे अबे नजरेने सुद्धा रोमांस होऊ शकतो का नाही. नजरेने रोमांस करा ना. तुम्ही फक्त नजरानच रोमांस करा. असं कसं चालेल. त्यानं मला स्पर्श केल्याशिवाय सीन पुढं कसं जाईल. माझं त्याच्यावर डायलॉग येतात. बने तू त्यांचं काही ऐकू नको. लेखकानं केलेलं आपण करायचं बाबा. तू मला स्पर्श कर. चालेल. मग मी आपण पुढचा डायलॉग घेऊया. स्पर्श वगैरे काही नको. जरा लांबूनच करा. नाही मी करतो ना. हा? मी करून दाखवतो. आम्ही दाखव. करतो, तुम्ही हा, इकडं. नीट करा. ए, जरा लांबूनच करा. करतो मी. म्हणजे काय दुःख नवऱ्याचं तुला नाही करायचं. करू काय. हा, कर 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 कर. काय ते तुझे डोले हा, हा. आणि काय ते तुझे ओठ शाबास. आणि काय तो तुझा केस सांबार. ते सांगा. या स्पर्शानं मी मोहरून गेले. हे फुलानं हे पानानं हे पक्षानं यालाच तर प्रीत म्हणत नाहीत ना. हो वनकन्ये ह्यालाच प्रीत म्हणतात. ये माझ्या बाहुपाशात ये. हो तिकडे, हो तिकडे. आता कशाला मारलं. एक मिनिट. कशाला मारताय आता तुम्ही. का मारला मला सांगा. आता का मारला मला सांगा. आता का मारला. हा पण लेखकाने लिहिलं नाही बाहुभाषेत घे म्हणून. अहो तसं लिहिलेलं आहे लेखकाने लिहिलं लेखकान. नाही बाहुभाषेत घे. लेखकान लिहिलेलं आहे तसं म्हणून केलंय मी. हा? लेखकानंच लिहिलंय भाऊपाशात घे. त्यात काय एवढं. बने तुम्हाला भाऊपाशात ए, घे. ए, 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 चला चला सीन संपला. हा सीन संपला. असं कसं संपला? सीन सीन पूर्ण संपला. व्हायचं ए, अजून. मी बोललो सीन संपला. मास्तरांनो डायलॉग पण नाही घेतलाय मी. नको हा बाहुपाश माझ्या गल्याशी येईल. नको हा सीन संपलेला आहे. सीन संपलाय. पुढचा सीन
हा. पुढचा सीन आपण बसवायला घेतो मी. चालेल. काय आहे, शकुंतला आणि दुष्यंत तल्याच्या काठी बसलेले आहेत. तर दुष्यंत राजा शकुंतला लग्नाचा प्रपोज करतो. चालेल. म्हणजे प्रेमाचा सीन आहे. चालेल. तुम्ही काम करा दोघांनी, हा. इथं अशी तल्याच्या काठी. हा, चालेल. ए, थांबा, थांबा. ए, थांबा. ए, लगेच निघाली इकडे. चल, होय, तिकडं. तू एक काम कर, काय झालं? तू ह्या काठावर बस. तू ह्या काठावर बस. मध्ये मी नदी टाकतो, नदी. आणि मी नावाडी होतो. तुझा निरोप ह्याला पोहोचवतो आणि ह्याचा निरोप तुला पोहोचवतो. असं कसं? दुष्यंत शकुंतलेला प्रपोज करणार, मग असं लांब लांब कशाला बसायचं? अगं काय प्रेम काय जवळच होतं काय? तुम्हाला सगळं लांबनच करायचं असतं. ऐक ना. ए राणी. अगं ती माझी स्टाईल आहे, मी डायरेक्टर आहे का नाही? पण असं कसं? लेखकानं लिहिलंय म्हणजे त्याला काहीतरी अर्थ असेल ना. तो भले अर्थ सांगील, त्याला काय जात आहे सांगायला. पण जे आपल्याला पटतं ना तेच आपण करायचं. काय समजलं? हेच गेलं काय आठवडे तुम्ही करताय, म्हणून तुमची स्किट थोडी हलतायत. म्हणून मला या स्किट मध्ये यावं लागलं. आता कशाला मारला? अख्ख्या स्किट मध्ये हेच वाक्य बरोबर घेतलंय मी. लय लागलाय जोरात. नाही, मी दत्तूला घेऊन पुढचं नाटक करीन. आलो. शकुंतले, चल आपण पाण्यात उडी मारून पोहूया. पाण्यात उड्या मारतोयस? पाण्यात उड्या मारून पोहणार आहेस? थोबाड फोडी ना तुझा. हा, मोठा आला त्याच्यापेक्षा ना बाण्या मला परवडला बाय. तुझा भुंग्याचा रोल आता कट. तू प्रेक्षकांच्यात पण बसायचं नाही, तिथं येऊन मारीन तुला. नको ना, नको ना. मी निघ, चल, निघ, 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 चल, 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 निघ, निघ, निघ. बरे आग पाहिजे, लागली बरे, तुझ्या बरे. तोंडाला ती. एक पिडवणूक आहे माझ्या नशिबात माहिती आहे. किती सहन करणार मला सांगा का नाही? हा, हा, मी काय म्हणतो, हा. म्हणजे मी असा दिग्दर्शक आहे ना, एक सीन ना 10 प्रकारे बसवू शकतो. म्हणजे कसं आहे, नुसतं मिठीतच प्रेम व्यक्त करता येतं असं नाही आहे. म्हणजे नयन कटाक्षाने सुद्धा प्रेम व्यक्त करता येतं. नयन कटाक्ष ना? हा, त्याला प्लॅटोनिक म्हणतात का नाही? आणि आज माझं नेमकं प्लॅटोनिक नाही. आणि प्रेम कसं विरार मध्ये प्रेम आहे का नाही? विराला नाही, विराहात. तुझा नाला सोपारा सुजवी ना मी. म्हणजे बोलायचं ना. आपण दुष्यंतचा रोलसाठी दुसरा कोणतरी बघूया. हा नको काय, हा बरोबर करीत नाही. ए, तू भुंग्याचा रोल कर. काय बोललात? भुंग्याचा रोल कर. मला भुंगा करता येतो, हा. बघायचंय. हा. कसलं भारी करीतो. कसला भारी करीतो. हा? आवडलं? हा, आवडलं. चला सीन करा. सीन करू? हा. ठीक आहे. अगं बाई, हा भोंगा किती झोंबतोय माझ्या अंगाला. अगं बाई. आता का मारला मास्तरांनो, मला खरं खरं सांगा. आता बरोबर चांगलं करत होतं, कशाला उगाच मारलं? तू भुंगा नाही, तू सुंग्या. किती झोंबत होतास तिला? हा, एवढं झोंबायला सांगितलं मी. ते लिवलेलं केलंय मी, बाकी काय नाही. अरे लेखक काय पण लिहिल, त्याचं काय घेऊन बसतोस? याला आपण ना, तू तांबडा मासा हो. त्याच्या ना पोटात ना सोन्याची अंगठी असेल ना, ती फाडून काढूया आपण, बाकी काही नाही. बस तांबडा मासा हा. ता पण करताय तुम्हाला, बघायचंय? हा, हा. बघा. अगं बाई, किती गोड करतो. भारी करतो ना. मास्तरांनो, मी मासा केला, आता तांबडा कसा करू? तो मी करीन रिहर्सल सांगितलं. हा, तू सीन कर. मला शिकवू नको. चल सीन कर. अगं बाई, हाच तो मासा ज्यानं माझी अंगठी गिळली होती. याला तर मी हृदयाशी कवटाळलं पाहिजे. ये माशा ये. अरे, हो. काय झालं? तुला मिठी मारायचीच आहे का? काय ठरवलं झाली सगळं? मारी एकदा काय ती मिठी. आता लेखकानं जसं लिहलंय तसंच करते मी. त्यानं कंसात सगळं लिहून दिलंय. अरे मेळावा वाटा लेखक हा खांडेकर सगळं नाटक ऍडल्ट लिहून ठेवला नाही त्याने.
गाऊ पाशात घेतो मिठीत घे चुंबन घे. त्याची बायको ना शकुंतला हवी म्हणून त्याला कल्ला असता गोष्टी करतोय. हा हे बघ तू वट वागून उभा. पण मास्तरांनो नाटकात वाटागुल नाहीच आहे. नसला तरी मी आणीन. नाही 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 स्क्रिप्ट मध्ये बदल करायचा नाही नाही. स्क्रिप्ट मध्ये मी बदल करीत नाही आहे. अख्खा स्क्रिप्टच बदलणार आहे मी आता. लक्ष्मण आणि शूर्पणखा याच्यावर आपण नाटक करायचं. बस. मी तर शूर्पणखा दिसतोय. नाही नाही बाय तू शूर्पणखा नाही मग? तू सीता हा चालेल. आणि मी लक्ष्मण आणि मी शूर्पणखा. मी लक्ष्मण तुझा तलवारी नाकच कापतो. काय बोलताव काय? काय बोलताव नंतर तुला ना जटाई करतो आणि तुझं पंकज छाटतो. तोंडाला येईल ते बोलता मास्तरांनो. नंतर ना तुला रावण बनवतो आणि तुझ्या बेंबीत अशी तलवार घुसवतो. काय झालंय काय तुम्हाला? काही झालंय एकदा मारण्यांना तू मारणाऱ्यातला नाही आहे. तुला आता आहे ना मारणारच टाकतो. अतिसुंदर खूप सुंदर संकल्पना होती आणि किती छान परफॉर्म केलं तुम्ही तिघांनीही. फॉर्मॅट होते आज तिघेही झकास. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसादा मोरे गंमत अशी आहे की अनेक वर्ष तू बाबूजींबरोबर काम केलंयस आणि जेव्हा जेव्हा तू हे असं काळं जॅकेट घालून येतोस आणि जेव्हा जेव्हा तुला कोणतरी मास्तरानू अशी हाक मारत ना तेव्हा तेव्हा मला बाबूजी आठवतात. त्यांच्या स्टाईलचं काम त्यांची परंपरा पुढे नेणं ही खूप मोठी जबाबदारी आहे, अवघड जबाबदारी आहे. पण त्यांच्याबरोबर इतकी वर्ष काम केल्यामुळे तुझ्यात ती झाक आहे आणि तू अत्यंत प्रामाणिकपणे ती जबाबदारी पुढे नेत आलायस नेतोयस आणि त्याचं मला फार कौतुक आहे प्रभाकर. मजा आली खूप मजा आली. रसिका वंडरफुल. गेल्या एका स्किटमध्ये तू मेनका होतीस आज तू शकुंतला आहेस. हळूहळू तू प्रत्येक स्किटमधून आम्हाला स्वर्ग दाखवतेस हे काही कमी आहे का? बने फॅन्टॅस्टिक. मासा उत्तम होता. दुष्यंत पण उत्तम होता. भुंगा तर अप्रतिमच आहे. तुझा फोर्टेज होता तो. खूप व्हेरिएशन या एका स्किटमध्ये तू दिल्यास. पण एक दिवस मी नव्हतो तेव्हा तू सेम चालीचा वेटर केलास जो मी टी व्हीवर पाहिला. पण हरकत नाही. दृष्टी आड सृष्टी तसं मी ते पाहिलंच नाही असं दाखवतो. पण मजा आली बने मजा आली. तुझा कॉन्फिडन्स आणि प्रभाकर रसिकाबरोबर काम करतानाचा एक वेगळा कॉन्फिडन्स असायला हवा जो तुझ्यात होता आणि तो ठाई ठाई जाणवत होता. आणि कसं आहे की या प्रकारची कोकणातल्या नाटकांमधली कॅरेक्टर करताना कधी कधी बॅलन्स जाऊ शकतो, कधी कधी अतिरेक होऊ शकतो. पण जो ना तुझा झाला ना रसिका तुझा झाला. कारण तुमचा मास्तर तेवढा तुमच्यावर होल्ड ठेवून मजा आली. आज तुम्हा तिघांच्या वेशभूषा पण खूप सुंदर आहेत. मला वाटतं कॉस्ट्युम डिपार्टमेंटसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. स्पेशली शकुंतला वाटते असं. शकुंतला खूप सुंदर. प्राजक्ता सॉरी संपवायच्या अगोदर आणखीन एक आहे. याच्यात आणखीन एक जो येऊन गेला त्यांनी धमाकेदार एंट्री केली आणि तशीच एक्झिट केली. त्या दत्तूसाठी पण जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी आपल्या हास्यरथी महारथींनी 2 दिवसातच महिन्याभराचा हसवण्याचा कोटा पूर्ण केलाय. विचारू आपल्या दर्दी हास्यरसिकांना की त्यांना कालचा आणि आजचा भाग कसा वाटलाय. प्रसादा मला फार मजा आली. कालही आजही फार मजा आली. आज मला एका माणसाविषयी बोलायला खूप आवडेल. साधारण 96-97 साली मी मुंबईत आलो. मुंबईतली काही धडाडीची दमदार अशी नावं कानावर पडत होती. उदाहरण द्यायचं झालं तर केदार शिंदेचं नाव कानावर पडत होतं, अंकुशचं नाव होतं, भरतचं नाव होतं, संजय नार्वेकरचं नाव होतं. या सगळ्या नावांमध्ये एक नाव सतत कानावर यायचं आणि त्या नावाबद्दल असं ऐकू यायचं की हा त्यावेळच्या कॉलेज जीवनातला सुपरस्टार आहे. त्यानंतर तो व्यावसायिक रंगमंचावरही धुमाकूळ घालतोय आणि अनेक नट जे आज स्टार्स आहेत, मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत, त्या सगळ्यांना त्या माणसाला पाहून तेव्हापासून असं वाटायचं की आपल्याला या माणसासारखं काम करता आलं पाहिजे, आपल्याला याच्यातला इनोसन्स टिपता आला पाहिजे, आपल्याला याच्यातलं स्लॅपस्टिक घेता आलं पाहिजे. त्या सगळ्या मोठ्या मोठ्या स्टार्समधलं एक नाव माझ्या बाजूला बसलं आहे. त्यालाही त्या काळी असं वाटायचं की आपल्याला या माणसासारखं काम करता आलं पाहिजे, इफ आय एम नॉट रॉंग. आणि त्या माणसाचं नाव आहे आपल्या सगळ्यांचा महाराष्ट्राचा लाडका पॅडी कांबळे. माझ्या मते शहाण्या सुरत्या माणसांनी देवानंद आणि पॅडीला कधीच वय विचारू नये.
कारण ही दोन माणसं कधीच म्हातारी होणार नाहीत. ती चिरतरुण चिरबालकच राहणार आहेत. सर्वार्थाने एक्सप्रेशनचा बादशाह आहेस तू पॅडी. अशा नटांची जर यादी काढली महाराष्ट्रातल्या मराठी नटांची की जे उत्तम रिॲक्टर्स आहेत, त्या यादीत खूप वरच्या क्रमांकावर पॅडीचं नाव निश्चित आहे. आणि जितका उत्तम नट आहे तितकाच किंचित जास्त सरस चांगला माणूस आहे. ये बात. जेव्हा जेव्हा इंडस्ट्रीमध्ये चांगल्या लोकांबद्दल चर्चा होते तेव्हा पॅडीचं नाव निघतंच निघतं. येस. असा हा पंढरीनाथांनी स्वतःच्या खांद्यावरचं कांबळं काढून पांघरून घेतलेला माणूस. असाच आम्हाला आयुष्यभर आनंद देत राहो. आणि व्हिज्युअली दिसत नसला तरी त्या पंढरीनाथाचा तो टीका तुझ्या चेहऱ्यावर असाच चमकत राहो. अशी त्या विठ्ठलाकडे मनोमन प्रार्थना करतो. पॅड्या, आय लव्ह यू. वा वा, क्या खूप कहा. How sweet. सिद्धार्थ, मला वाटतं की मी बसून त्याच्याविषयी नाही बोलू शकत. मला वाटतं की मी पॅड्याविषयी नेहमीच तो आदर आहे. मी त्याच्याबद्दल प्रचंड इमोशनल आहे ॲक्च्युली. सो मी पॅड्याविषयी उलट मला खूप खूप मस्त वाटलं, कारण माझ्याबरोबरचे अनुभव मी खूप शेअर केलेत पॅड्याविषयीचे, जे मला अजूनही या क्षणालाही खूप इन्स्पायर करतात, फायद्याचे ठरतात. पण आज प्रसाददा मी तुमचे मनापासून आभार मानतो. ज्या शब्दात तुम्ही पॅड्याचं वर्णन केलंय ना, म्हणजे त्याच्यासाठी मी तुम्हाला नमस्कार करतो. असं म्हणतात की माणसाचा सर्वात मोठा गुरु हा अनुभव आहे, आणि माझ्या आयुष्यात अनुभवच पॅडी आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आणि हे 2 दिवसाच्या मॅचेस म्हणजे बहारदार झाल्यात. वा 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 वा, थँक्यू सो मच. तर मंडळी, आम्ही सदैव असेच हसत आणि हसवतच राहणार आहोत. तुम्ही पाहायला विसरू नका सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.